तर नमस्कार पब्लिक. आज मी आणि रवींद्र निघाले होते नायगावला जायसाठी. कारण उद्या रवींद्र जाणार होता त्याच्या गावाकडे. त्याला त्याच्यासाठी थोडंफार सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही नायगावला निघाले होते. सगळ्यात पहिले तर पंपावर येऊन गाडीत पेट्रोल टाकून घेतले. कारण कुठे जायचं म्हणलं की पेट्रोल इज मोस्ट इम्पॉर्टंट. गाडीत पेट्रोल वगैरे टाकल्यानं आम्ही येऊन पोहोचल्या नायगावमध्ये. तर नायगावमध्ये आज सगळ्यात पहिले तर रवींद्र म्हणला की कपडे घ्यायचे म्हणून. त्याच्या पुढेच राहुल आणि भोला पण आले होते. त्यांना पण कपडे घ्यायचे होते म्हणून ते छिद्रावर पाशी येऊन थांबले होते. तर इथं छिद्रावर मध्ये येऊन तर भोलानं तर कपडे घेतले, पण रवींद्र म्हणला मला काय कपडे पसंत येणार चालले. आता इथून निघाले आम्ही जनरल स्टोअरवर, कारण रवींद्रला घ्यायची होती ट्रॉली बॅग. आता ट्रॉली बॅग बघायसाठी आता दुकान हुडकू लागले आम्ही नायगावमध्ये. कसं बस एक दुकान सापडलं तर इथं भावाला कलर पसंत येईना गेला. आता त्या कलरच्या नादामध्ये आता दुसऱ्या दुकान ओळखीत निघाले आम्ही. तर इथं दुसऱ्या दुकानामध्ये आल्या तर आमचा कॅमेरामॅन चेंज झाला. कॅमेरामॅन झाला आपला राहुल भाऊ. तर इथं जनरल स्टोअरवर आल्या तर इथं सगळ्यात पहिले तर म्हणले आम्हाला जे पसंत होता तेच कलर भेटला आम्हाला इथं. आता आमचं बॅग वगैरे तर सगळं घेणं झालं होतं. आता राहिले होते फक्त मला चप्पल वगैरे घ्यायची. इथं बॅगचं बिल वगैरे केल्यानं आता इथून निघाले आम्ही दुसऱ्या चप्पलच्या दुकानावर. तर मला चप्पल वगैरे घ्यायची होती आणि कटिंग पण करायची होती, कारण आम्ही आतंकवाद्यापेक्षा कमी काही दिसना गेलतो. तिथून मी आलो आपल्या गावच्या एका काकाच्या दुकानावर. तिथे येऊन चप्पल वगैरे पसंत केली. तिथून चप्पल वगैरे घेतलं, तिथलं बिल वगैरे केलं आणि तिथून आता निघाले आम्ही हेअर सलून कडे. सगळं सामान घेण्यामध्येच आम्हाला 3 वाजले होते. त्यातल्या त्यात आम्हाला घरी जाऊन सगळी रवींदरची पॅकिंग पण करायची होती, कारण रवींद्र उद्या जाणार होता त्याच्या गावाकडे. कारण आज पहिली बार आपल्याला आपलं नशीब साथ दिले, कारण आज कटिंग दुकानावर बिलकुल बारी नव्हती. आलेल्या नंबर लागला, आपण कटिंग वगैरे करून घेतलं. रवींदरची कटिंग वगैरे चालू होती. इथून कटिंग वगैरे करून आता आम्हाला जायचं होतं डायरेक्ट घरी, कारण पहिलेच उशीर झाला होता आम्हाला. तर इथून गपगुमान घरी जावं म्हणलं तर यांचं म्हणणं होतं की ज्यूस पियाच म्हणून. त्या वाघाने तिथून आणले आम्हाला ज्यूस सेंटरवर. आता ज्यूस सेंटरवर येऊन चौघाने एक एक ज्यूस वगैरे तर घेतला. ज्यूस वगैरे घेऊन आम्ही निघाले घरी. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.